नमस्कार. आपण पाहत आहात शिरूर वार्ता. आज शिरूर वार्ता एक विशेष महत्त्वाचा रिपोर्ट घेऊन आपल्यासमोर आलेला आहे. दलित किंवा अनुसूचित जाती जमातीमध्ये असलेल्या मातंग आणि महार या जातीतील सामाजिक कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन देऊन बसलेले आहेत. या आंदोलनामागे त्यांच्या काही मागण्या आहेत. काही चौकशी कारवाई करण्यात येऊन ठामपणे त्यांना न्याय मिळावा अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. यामध्ये यापूर्वी त्यांच्या मागण्यांना कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. खोटी माहिती, दिशाभूल करणारी माहिती, अपुरी माहिती देण्यात आली आहे असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. इतर कार्यालयांनी देखील संपूर्ण अशा पद्धतीने असहकार्य केलेले आहे अथवा कुठल्याही स्वरूपात लेखी योग्य अशी माहिती दिलेली नाही. त्यामुळे श्री राजेंद्र लक्ष्मण आल्लाट सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्काराने सन्मानित असलेले आळे तालुका जुन्नर येथील हे धरणे आंदोलनास दिनांक 15 तारखेपासून 15 डिसेंबरपासून बसलेले आहेत. या संदर्भात आणखीन काही नावे आहेत. श्री किसन सखाराम काकडे हे मातंग समाजातील एक व्यक्ती आहेत. शिरूर रामलिंग येथील श्री बाळासाहेब खंडू जाधव, श्री साहेबराव भागुजी जाधव हे माजी सैनिक आहेत. यांच्यासुद्धा जमिनीच्या बाबतीत त्यांची तक्रार आहे. या सर्वांच्या जमिनी पूर्वापार जुन्या कागदांवर त्याच्या नोंदी सापडत आहेत आणि त्यानंतर मात्र त्या जमिनीवरील त्यांच्या नावांच्या नोंदी ह्या बदलल्या गेल्या आणि इतरांच्या नावे त्या जमिनी झाल्या. म्हणून समस्त शिरूर तालुका मातंग समाज, महारवतन जमिनीचा विषय असलेले लोक, भटक्या विमुक्त जमातीतील लोक मिळून शिरूर तालुक्यामध्ये एक मोठे आंदोलन छेडण्याच्या तयारीत असताना दिसते. त्याच दिशेने हे धरणे आंदोलन यांनी सुरू केलेले आहे. या आंदोलनामध्ये शिरूर तालुक्यातील तमाम दलित, अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त, त्यातील असलेले वेगवेगळे प्रकार, OBC, त्यांच्यामध्ये असलेले वेगवेगळे प्रकार, ज्यांनी कोणी या बाबतीत अशा प्रकारचे अनुभव घेतलेले आहेत, ज्यांच्या जमिनी ह्या लुटल्या गेलेल्या आहेत असं त्यांना वाटते, त्यांनी या आंदोलनामध्ये श्री आल्लाट यांच्याबरोबर येऊन सर्वांनी एकत्र आंदोलन करावे, आपल्या मागण्या कराव्यात आणि राज्य शासनाने या मागण्या मान्य कराव्यात असे श्री आल्लाट यांनी शिरूर वार्ताशी बोलताना आम्हाला सांगितलेलं आहे. शिरूर वार्ता या प्रकरणात लक्ष घालून बातम्या देत आहे. पूर्ण हा विषय क्लिअर होऊपर्यंत शिरूर वार्ता या विषयाचा पाठपुरावा करत राहील असे शिरूर वार्ताचा संपादक या नात्याने मी नितीन पवार 1989 या ठिकाणी जमीन मिळाली. त्या सरकारी जमिनीच्या मी आश्वासन देतो. फेरफारमध्ये आता पहा या संदर्भातील वेगवेगळ्या काही
नमस्कार. प्रतिक्रिया आणि आपण त्याबाबतची माहिती डॉक्टर माणिक भडंगे, शिरूर तालुक्यातील आणि शिरूर शहरातील एक जुने अनुभवी व्यक्तिमत्व. आपण शिरूर शहरातील अधिकाधिक जुन्या काळातील मातंग समाज व महार वतन यांच्या जमिनीच्या बाबतीत बरेच काम केलेले आहे. सध्या शिरूर तालुक्यातील मातंग समाजाला त्याच्या पूर्वीच्या जमिनींच्या बाबतीत आंदोलन करताना तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरून बसलेलं आहे. तर एक अनुभवी म्हणून आपण या विषयावर काय सांगू शकाल? आदरणीय पत्रकार पवार साहेब, मी आवर्जून आपणाला ही माहिती सांगू इच्छितो. कारण या तालुक्याचा, या जिल्ह्याचा मी 7 पिढ्याचा रहिवासी आहे. माझे खापर पंजोबा लिंबाजी, माझे आजोबा साधूजी, माझे वडील संभाजी, असे जवळजवळ असंख्य वंशवेळीमधल्या लोकांच्या वंशवेळीमधून मी 7व्या पिढीमध्ये आहे. इथे महसूलचं कामकाज करत असताना, लोकांचे प्रश्न सोडवत असताना, लोकांच्या गेलेल्या जमिनीचा अभ्यास करत असताना मला असे दिसून आले की जवळजवळ 350-400 वर्षापासून ती 2025पर्यंत सरकारने एखाद्या मुस्लिम समाजाला जमीन वाटप केली. ती जमीन आज जैन समाजाच्या पांजळपूर संस्थेकडे आहे. ज्या मांगाला जमीन वाटप केलेली आहे 300 वर्षापूर्वी, ती मातंग समाजाची मांगाची जमीन आज त्यांच्याच ताब्यात आहे. अशा असंख्य मांग, महार, कामाटी, मातंग, बौद्ध, महार, कामाटी असे जवळजवळ काही कुणबी पण त्याच्यामध्ये आहेत. अशा लोकांच्या जमिनी ह्या शिरूरमध्ये काही नामवंत, काही अनेक मोठ्या घटकांकडे पण ते जमिनी आहेत. आणि सगळं रेकॉर्ड अगदी खाडाखूड करून कंप्लेट काही दप्तरं गायब केलेले आहेत ह्या तालुक्यामध्ये. आणि वारंवार कडेपत्रक मागितलं जातं शासनाकडून, जिल्हाधिकाऱ्याकडून, कलेक्टरकडून, तहसीलदारकडून, महसूल प्रशासनाकडून कडेपत्रक आढळ होत नसल्याचे उत्तरे येतात. कुणाच्या तरी केसमध्ये, भडंगे यांच्या केसमध्ये जिल्ह्यावर गेलं असं सांगतात. अनेक डॉक्युमेंटमध्ये हेराफेर, शेत पुस्तकं त्याच्यात नाव खाडाखोडी केल्यात. अशा पद्धतीच्या बऱ्याचशाच गैरव्यवहार महसूल खात्यामध्ये झालेला आहे. आणि याला कारणीभूत ह्या बडगंज लोकांनी पैसा पाणी ओतून केलेला हा लक्षात येते माझ्या. मी आता पूर्णपणे अभ्यास करतो आहे. आज 50-60 वर्ष झालं महसूल खात्याचा अभ्यास करतो आहे. आणि काही लोकांच्या जमिनी काढून दिल्यात, अनेक लोकांच्या जमिनी काढायच्या चालू आहेत. आत्ता माझ्याकडे ह्या सगळ्या फायली पडलेल्या आहेत. ही बघा, ह्या सगळ्या फायली गेलेल्या जमिनी काढून देण्यासाठीच्या आहेत. ह्या गोरगरीब लोकांच्या जमिनी काढून देण्यासाठी आज जवळजवळ 50-60 वर्ष झालं मी झटतो आहे. आणि माझ्या संस्थेची सेवा करत करत समाजाचीही सेवा करतो आहे. परंतु इतका मोठा गैरव्यवहार आणि गैरकृत्य आणि कागदपत्री खाडाखोड हे शिरूर तालुक्यात जास्ती बघायला भेटली. माझ्या माहितीप्रमाणे मी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकठिकाणी महसूल खात्यामध्ये लक्ष घातलं, अनेक ठिकाणच्या फाईल केल्या, अनेक लोकांचे प्रश्न सोडवले. परंतु शिरूर तालुक्या इतकं गचाळ कारभार कुठंच पाहिला नाही. शिरूर तालुक्यामध्ये महसूल खात्याचा कारभार म्हणजे जवळजवळ गोरगरीब लोकांना, भिल्ल समाज असो, आदिवासी समाज असो, ह्या सगळ्या समाजाच्या म्हणजे एकंदरीत अनुसूचित जाती जमातीच्या, हो, अनुसूचित जाती जमातीच्या, भटक्या जमातीच्या, परंपरागत असलेल्या जमिनी, परंपरागत असलेल्या, सरकारने त्यांना काही सरकारनं दिलेल्या, काही त्यांच्या वडिलोपार्जित आलेल्या, त्यांच्याकडून विकत घेतल्या किंवा कागदोपत्री फेरफार करून कुठंतरी बळकावल्या गेलेल्या. 100-200 रुपये द्यायचे आणि सावकारकी दाखवायची आणि घाणखत म्हणून घ्यायचं आणि ती कायम करून घ्यायची. अशा पद्धतीचे 200 रुपयाचं घाणखत, 100 रुपयाचं घाणखत, 60 रुपयाचं घाणखत,
अशा पद्धतीनं 60-60 रुपयातून 200-200 रुपयातून 400-400 रुपयात 25 अन् 30 अन् 40 एकर जमिनी बळकावलेल्या आहेत. त्यामुळं शासनानं माननीय महसूल मंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. एवं मी याच्यावर पंतप्रधानाला पण लिहिणार आहे, राष्ट्रपतींना दोन्ही डिपार्टमेंटला लिहिणार आहे, उपराष्ट्रपतीला लिहिणार आहे, राष्ट्रपतीला लिहिणार आहे, यापूर्वी लिहिलेला आहे. आणि महसूलच्या प्रत्येक ठिकाणी ही विषय मी लावून धरणार आहे. आणि टाईम आला तर ह्या 5, 6, 7 समाजाचं, सर्व अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती ज्याला आता या ठिकाणी धरणे आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते अल्लाट बसलेले आहेत आणि इथं- त्यांचे सहकारी तालुक्यातील असे पीडित लोक असलेले बरेचसे त्यांच्याबरोबर धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे का? मी पत्रकार साहेबांना पहिली माफी मागतो. हे आंदोलन बसलेलं माझ्यापर्यंत निरोप मिळाला नाही, मला उशीर झाला, आज मला निरोप मिळाला आहे. कारण या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे. कारण हे लोक जी रडायलेले आहेत, त्यांनी जी काही लिहिलेले आहेत, त्या काही जाहिराती पाठवलेले आहेत, जी निवेदनं केलेले आहेत, हे एकदम त्या रेकॉर्डच्या माझ्या अभ्यासाप्रमाणे खरे आहेत. त्यामुळं मी यांना पार राष्ट्रपतीपर्यंत, महसूल विभागाच्या राष्ट्रपतीच्या टेबलपर्यंत मी यांना जाहीर पाठिंबा देणार आहे. आता या आंदोलनाची आणखीन पुढं दिशा ठरवण्यामध्ये आपण काही योगदान देणार आहात का? 100% मी त्यांना अनेक विषयामध्ये त्यांना सपोर्ट करणार आहे. ते जे उपोषणाला प्रमुख बसलेले आहेत आल्हाट म्हणून, तर आदरणीय आल्हाटांनी इतकं सुंदर लिखाण केलेलं आहे की लोकांच्या अडीअडचणी जी काय खाडाखूड झालेली आहे, जी काय रेकॉर्ड रद्दबदल केलेला आहे, काही चिरीमिरी झालेल्या आहेत, त्या पद्धतीनं जी टिपण्या लिहिलेल्या आहेत ती मी बारकाव्यानं वाचलं आणि मला खूप आनंद झालेला आहे. मी माझा त्यांच्या संपूर्ण आंदोलनाला आणि भारतभर मातंग समाजाच्या सर्व लोकांना, महार समाजाच्या लोकांना, कैकाडी समाजाच्या, 18 पगड बलुतेच्या लोकांना माझा सदैव पाठिंबा राहणार आहे. माझं सतत येणं जाणं दिल्लीमध्ये आहे. मी हा पत्रव्यवहार पार दिल्ली सरकारपर्यंत घेऊन जाणार आहे आणि वारंवार नेलेला आहे. धन्यवाद. फार महत्त्वाची माहिती दिली डॉक्टर साहेब. थँक्यू. धन्यवाद.